प्रत्येक गोष्ट करण्यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंगची आवश्यकताच असते। क्रेडाई नाशिकने ग्रीन नाशिकचा संकल्प केला आहे आणि त्यांनी सरकारबरोबर काम करण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं आहे आणि एरोनॉमिक्स म्हणजे एअर पोल्युशनचा आणि इकॉनॉमिक्सचा कसा संबंध याच्यावर एक व्हाईट पेपर केला आहे। त्यांच्या आग्रहाखातर मी इथे आलेली आहे। एनिवेज पर्यावरण माझा विषय आहे आणि नुसतं एअर नाही तर वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशन या सगळ्या विषयांवर लॉंग टर्म प्लॅनिंगची गरज आहे, जे आम्ही करत आहोत आणि आम्हाला त्याच्यासाठी सगळ्यांच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे। आपण आता भाषणामध्ये आपण नंतर पर्यावरण संदर्भात कडक एकूणच निर्णय घेऊ। नेमकं काय आल्यापासून मी बऱ्याच गोष्टींमध्ये स्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे। जसं की एखादं कन्स्ट्रक्शन होत असतं, एखादी बिल्डिंग बांधली जात असते, तिथे जसं मुंबईसारख्या शहरात प्रचंड समुद्राची हवा असते आणि जर बिल्डिंगनी कव्हर करून नाही बांधलं तर तो धुराळा सगळ्या हवेमध्ये मिक्स होतो आणि प्रदूषण वाढतं आणि तिथे ह्युमिडिटी असल्यामुळे ते कण तसेच धुळीमध्ये राहून जातात, त्याचा अडचण होते। तर कडक इवन जे कोस्टल हायवे होत आहेत किंवा मोठे मोठे टनेल्स होत आहेत का नॅशनल हायवेज होत आहेत, त्यांनासुद्धा हे सगळे नियम पाळणे पाहिजे आवश्यक आहे। तर त्याचा एक कडक आम्ही त्याचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करतो आहे। नदी पुनर्जीवनामध्ये जेवढं पाणी आपण वापरतो त्याच्या फक्त 48% पाणी हे आपण ट्रीट करून पाणी सोडतो नदीमध्ये, बाकीचं पाणी हे अनट्रीटेड जातं आहे। हे फार गंभीर विषय आणि STP सगळे फ्युचरमध्ये प्लॅन्ड आहेत। ते लवकरात लवकर काम व्हावं प्रस्तावित आहे, त्यांचं काम व्यवस्थित वेळेवर व्हावं हा आग्रह आहे माझा। आता कुंभमेळावा येतो आहे आणि कुंभमेळाव्यामध्ये सुद्धा इथे भरपूर विषय पर्यावरणाशी संबंधित असतील, त्याला जास्तीत जास्त आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली कसं मार्गी लावायचं यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील राहील। आपण नद्यांच्या बाबतीत एक मुद्दा आता मांडला, राज्यातले जे नद्या आहेत खूप मोठ्या प्रमाणात पोल्युटेड झालेला आहे। एक नवीन प्लॅन आम्ही ऐकतो काय आता एक रिव्हर रिज्युमिनेशनला अजून कसं ताकद करता येईल, म्हणजे नदी पुनर्जीवनाला अजून कसं जास्त ताकदीने काम करता येईल, कारण त्याच्यामध्ये कसं होतं ग्रामीण विकास खातं, नगर विकास खातं, जलसंपदा अनेक खात्यांचे वेगवेगळे अधिकार आहेत आणि त्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशनची गरज आहे, एकत्र त्यांना बांधायची गरज आहे। तर तसा एक संकल्प आम्ही चांगला तयार केलेला आहे। आता देवेंद्रजींचं प्रेझेंटेशन झालं आणि त्यांच्या सूचना घेऊन आम्ही ते लवकरात लवकर अवलंबन करू, जेणेकरून महाराष्ट्रातल्या नद्यांचं आमचं जे प्लॅनिंग आहे ते पुढच्या 15 वर्षाचं प्लॅनिंग आहे। हळूहळू टप्प्याटप्प्याने या सगळ्या नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। कोल्हापूरमध्ये अनेक वर्षांपासूनची मागणी होती सर्किट बेंच सुरू करावं, ती अखेर सुरू होते। खरं तर न्यायालयाच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यामुळे काय फायदा होऊ शकतो सर्किट बेंच सुरू झालं? कुठेही असं बेंच सुरू झालं तर त्याचा फायदा होतो तिथल्या विषयांना मार्गी लावण्यासाठी, फास्ट ट्रॅक मार्गी लागण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा। आणखीन एकदा काही कृषी खातं एक्सचेंज करण्यात आलेलं आहे। मागच्या काही वर्षांपासून जे कृषी मंत्री असतात ते अडचणीत येत आहेत, अशा पद्धतीचं एक असे विषय मी मानत नाही। कुठले मंत्री असल्यामुळे कोणी अडचणीत येतं असं मला वाटत नाही, असं काही म्हणणं योग्य नाही। आपण कसं बघता? पण मी बघतच नाही त्याकडे, मी फक्त माझ्या खात्याकडे बघते। दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे, त्यावेळी मोठा वाद देखील झाला। त्यात मला एवढा अभ्यास आहे त्या प्रत्येक राज्यातल्या गोष्टीचा असं आपण समजणं आवश्यक नाही, तिथले लोकल लोक ह्याच्यावर प्रकाश टाकू शकतील। लास्ट क्वेश्चन। उद्या मी भेट देणार आहे, उद्या मी इंडस्ट्रीच्या लोकांबरोबर उद्योग विभागाच्या हिशोबाने भेट देणार आहे आणि CETPला पण भेट देणार आहे आणि या संदर्भात वेळोवेळी मी आता नाशिकला येणार आहे, कारण कुंभ जवळ येतोय, तर इथल्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात लक्ष घालणार। ओके, बोला। ब्रँड अँबॅसेडरची मागणी असते काय आपली ब्रँड अँबॅसेडर? थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।